धन्य माई आली सुकृताचे फळ ते निष्फळ हरिविन वेदांताचे ब्रीज हरी हरी अक्षरे. कारण एवढंच सांगते आता त्याच्यापासून मला. कारण हे कसं आहे, सगळा वेदांत जरी घेतला तुम्ही तरी परमात्माशिवाय काही नाही. कारण आपल्याला संत सांगते काही केलं तरी परमात्मा. कारण आपण जन्माला आलो धन्य आलो जन्माला. कसं काही नामस्मरण केलं तर धन्य, नाही तर काय उपयोग आहे. आला आला गेला गेला वाढला वाढला. धन्य माई आली सुकृताचे फळ. कारण हे पुण्य आहे, जन्माला आलेले पुण्य आहे, आईबापाचं पुण्य आहे. पण पुढे कसं काय आपण केलं तर. कारण आलो नुसता संसार करीत राहिलो, याचं मणकं मोडायचं, त्याचं मणकं त्याला ठेवायचं, याचं इकडून करायचं, त्याचं काय उपयोग आहे या करण्यामध्ये. कारण काही उपयोग नाही. लक्षात ठेवा, घडोघडी अपराधाचा तोल सावरा. कारण अपराध नेहमी सावरावं लागतं. लक्षात आणा, आपण काही करायला बघतो. कारण मन कसं आहे, मन या ना मनुष्य, मन चांगल्या गोष्टीवर जात नाही हो, फार जातो. कारण माणूस कसा असतो की आपल्याला निर्भय असतो. एखादा माणूस निर्भय राहायचं नाही, घडोघडी अपराधाचा तोल सावरावा. कारण इथं कसं आहे, कारण आपण ब्रह्मस्वरूप आहेत, आपण देव आहेत. आपल्याला आईनं जन्म दिला ते धन्य झालं. पण धन्य कशाला झाला, त्यानं नामस्मरण केलं तर. नाही तर काय होतं धन्य करू. कारण असे सर्प जन्मतेत, किडे जन्मतेत, मुंग्या जन्मत्यात, ते काय धन्य होतेत का. कारण मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहाला आल्यावर, आईच्या पोटाला आल्यावर धन्य झाला ती गोष्ट खरी. पण सुकृत असलं आहे ते आपलं, ते काहीतरी असलं तर. नाही तर काही आले जन्माला, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती वेळाला जन्माला यावं. कारण असं साप झालं तर काठीनं मारून घ्यावं लागतं, इंचू झालं तर खेटरानं मारून घ्यावं लागतं, बिंडकुळी झालं तर डूडू करावं लागतं. कारण खूप जन्म येतो, एक एक जन्म कोटी कोटी फेरा अवचित वारा न द्यायला लागला. कारण नदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे हे सगळं आहे. परंतु आपण केलं तर नरकर्णी को नारायण जा. नाही तर आपण काहीच लक्षात धरीत नाही, केवळ संसाराकरता आलो असं वाटू देऊच नाही. कारण आपण संसाराकरता आलोच नाही. कारण आपण देह दिला भजना घुमाटा असं सांगितलंय बरं का. कारण देह कशाला दिलेला आहे, भजनाला दिलेला आहे. देव संसाराकरता आपल्याला देवानं देव दिला नाही, संसार करावा लागतो. आणि आपल्याला परमार्थ साधावा लागतो. कारण परमार्थ आपल्या करतात, संसार लोका करतात. कारण प्रपंच करावा नेटका दिसू देऊनी फाटका, हेही बरोबर आहे. कारण आपलं प्रपंच जसा येईन, आपल्या प्रारब्धाचं शासन आपण दिले घेतले. कारण आधी दिशी मग घिशी आयसा असं ती उदाहरण. देव दिल्याशिवाय देत नाही, लक्षात आणा. कारण द्रौपदीच्या घरी मागायला गेला, तिनं म्हणली 88,000 ऋषी आलेत भगवान, तू जीव घा. तिनं हाका मारली अंगणात बसून, आले धावले रंगनाथ धावले, हाका मारी ती अंगणात, धावले रंगनाथ धावले. पण मला भूक लागली म्हणले, आता काय करीन सांगा बरं. असा परीक्षा घेतो ह्यो, घडोघडी परीक्षा घेतो बरं का, लक्षात माणसाची. कारण तिला म्हणले मला भूक लागली. म्हणले भगवान आताच जेवले, आताच थाळी पालटी घातली, आता तुला काय देऊ. आता हे तर आले तर ऋषी म्हणी. कारण यानं दुर्योधनानं धाडलं होतं सगळ्याला, ते मोठा इतिहास आहे. आणि काय घालू तुला जेवायला. कुठून वाघानं पान आणलं होतं, पानाला ठावके भगवंताला. ते पान खाल्लं ढळकून ढेकर द्या. म्हणजे द्रौपदीचे भाजी पान तृप्त झाले नारायण. कारण भाजीचं पान खाल्लं, हां आता चल म्हणजे आता सगळे जीव घालतो. अहो तिथं स्नानाला गेले होते, त्या स्नानाच्या तिथंच जीव घातले त्यानं. पुन्हा भीमदादा गेले, म्हणले चला स्वयंपाक चला म्हणले जेवायला. ते म्हणजे आमची पालथी लोळायला, उताने पालथे व्हायले, जीव इतकं जीव घातलं. कारण मावेची द्रौपदी करून आपल्याला याच्यामध्ये आहे बा, मावेची द्रौपदी करून. कशा ते एक नाही याच्यामध्ये त्या नाव येईन आता, बालाजी महात्मामध्ये त्याच्यात की मावेची द्रौपदी करून जीव घातलं. कारण त्यांनी काय करीन, कुठं काय करीन, पण आधी त्याचं खावं लागतं आणि तो आपला करावा लागतो. कारण आपला तर देव आपण करून घेतला म्हणजे आपलं सगळं करतो. कारण संसाराचा भारसुद्धा सांभाळतो बरं का, कित्येकाचा. कारण तुकोबाचे लेकरं कसे होते, तुकोबाने कसा संसार केला. अहो आपण तरी संध्याच्या पोळीवर संकल्पाने त्याने तांबर पाणी ओतलं होतं लेकराला. एकदा तुकोबाची आता आठवण झाली तर सांगते. लेकराच्या तुकोबाच्या लेकराला महादू नावाचं पोरग होतं, त्याला मुतखडा लागला होता. एवढं पोट फुगलं, एवढं पोट फुगलं, त्याचं लगवीच होईना त्याला. आता इकडं लांब आले बरं का बाई, बाजूला आलेत सांगता सांगता. ते त्याची लगी लागे ना. मग आता जिजाबाई पाण्याच्या वाटायच्या म्हणायच्या, बुवा जाऊन बसलाय कुठं, लेकराला झाले बाई
त्याच्या लेकराची अंगारी केली, दुपारी केली, मुतारी केली बाय त्या लेकराच्या तोंडाची. लेकराला काही गुण येणार, लेकराला काही अशा जिजाबाई सारख्या बोलायला लागल्या. त्या लेकराला काही गुण येणार म्हणजे ह्या काळ्यानंच केलं म्हणजे जिजाबाई म्हणल्या. ह्या काळ्यानंच केलं म्हणल्या. एक दिवसाने चप्पल घेतली हातात कोणी जिजाबाईनं म्हणजे याच्या काळ्याच्या घालती म्हणजे पाठीमध्ये आता चप्पल म्हणल्या. पोराला धरलं, ते पोराचं पोट फुगलेलं, एवढं पोट फुगलं होतं त्या पोराचं. हे पुछी ते बरं का, मी मनानं सांगायला नाही तर तुम्हाला वाटेल. सहज इकडं आली बाजूला येता येता तर इतकं पोट फुगलं त्या लेकराचं, डम पोट झालं. खूप अंगारे दिले, दुपारी दिले, काय अंगारे सगळं देऊन औषध पाणी सगळं केलं, परंतु त्या पोराला काही मुतखड्याचं झालं नाही. घेतली चप्पल, मोचा म्हणते त्याच्यात पोचीत मोचा आहे म्हणजे चप्पल घेतली आणि ती गेल्या देवाकडं चालल्या. देव सरसर कापायला न तिला कसं काय भक्त होता ना तिचा नवरा. तेच रुक्मिणीला देव म्हणले पाहणार आहे म्हणजे तिने चप्पल आणली म्हणजे आता काय वाटला का थांबा म्हणजे. रुक्मिणी म्हणली तुम्ही घाबरू नका, कारण हे आता थोडं बाजूला जाते मी. कारण गृहिणी जी असती ना ती गृहमंत्री असते, लक्षात ठेवा. नवऱ्याला साथ देण्याला ती आहे. कुठं नवरा चुकला, अहो असं नसतं, असं करायला म्हणायला पाहिजे तिनं. अहो हे करू नका, हे करायला पाहिजे, नाही हे करायला पाहिजे, हे करायचंच आहे असं म्हणायला अधिकार आहे. जिजाबाई ते रुक्मिणी म्हणली थांबा थोडं, तुम्ही घाबरू नका म्हणली, मी तिला हे करते. आल्या फरा 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 लेकरू ओढीत आणलं देवापाशी. आता म्हणजे तुझ्या पाया घालते टाकते म्हणजे येरी तरी मारायच लागला म्हणजे. आता काही वाचतंय का लेकरू? ते वाचायसारखंच नव्हतं राहिलं तिथं, वाचायसारखं नव्हतं. फरा 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 ओढलं, टारा 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 ओढीत आणलं की तिथं गेलं. ते पाहिलं देवाने, रुक्मिणीनं पाहिलं. इतकं ते मुतखडा लागला त्याचं, तर लघवी व्हायली की घागरभर लघवी झाली. कारण तेव्हा फरशा नव्हत्या. असं सांगितलंय तिथं की चिखल झाला, असं वर्णन बरं का ग्रंथाद्वारे. कारण तुकाराम चरित्रामध्ये अजूनही तुम्ही पहा कुठं काय आहे ते. आणि मग ते चिखल झाला, ती चप्पल ठेवली खाली आणि रुक्मिणीनं तिच्या हातामध्ये तिच्या मंटीत मोहरा टाकले. म्हणजे न्याचा बाई खाचा तू तसं करू नको, देवाला कशाला आलीस म्हणून. देवाला बोलूसुद्धा दिलं नाही. मला इथं बोलायचं आहे की नवऱ्याला आवरणारी बाई शहाणी असते, तिनं आवरायलाच पाहिजे. अहो असं नसतं. मी रुक्मिणीला बोलायला बरं का, रुक्मिणीहून बोलायले, मी काही मनानं बोलायला नाही. कारण आता कसं आहे काहीच नाही, ते हे येडण ते पिस असं झालं आहे जगामध्ये. कारण कुठं कोणाला काही राहिलंच नाही म्हणायचं. विचित्र वातावरण झाले. पण नको बरं, असं करू नये, असं वागावं नीट. अशा जिजाबाईनं केलेल्या असं असणार या ठिकाणी. कारण कसं आहे, देव तिथं भक्त आणि भक्त तिथं देव आहे. आपल्याला कळत आहे आपण काय करावा काय नाही करावा, असं आपल्याला कळत आहे ना. आपण व्यवस्थित करण्याला महत्त्व आहे, व्यवस्थित न करण्याला महत्त्व नाही. मी बाजूला नाही आली, इकडं आली बाजूला पुन्हा अजून. कारण संतांचा देवांचा काय अधिकार आहे ते ओळखावा. कारण आपण काय बोलू लागलेलं आहे ते पुढच्या याच्यामध्ये सांगते मी तुम्हाला.